माझं नाव माझं नाव राहुल येल्ले. मी आदिवासी विद्यार्थी संघटन गोंदिया जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे. कारण म्हणजे जो 5 ऑगस्ट 2026 रोजी जो जी आर निघालेला होता, त्या जी आर मध्ये ज्या काही तरतुदी होत्या त्या आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना म्हणजे खूप घातक आहेत. आणि त्याच जी आर नुसार 14 ऑगस्ट 2026 रोजी जो सुधारित जी आर आला, तो सुद्धा आमच्यासाठी मान्य नाही. आणि तो जी आर रद्द झाला पाहिजे पूर्णपणे. त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि दुसरी घटना म्हणजे जप्तालाई आश्रमशाळेमध्ये जे घटना घडल्या, 3 मुलींचा जो मुखी पडल्या सर्पदंशाने, त्यांना न्याय मिळालेला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या 2 वर्षामध्ये 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. त्या 584 विद्यार्थ्यांचा पालक कोण, हे आम्हाला खूप मोठी समस्या आमच्या समोर उद्भवलेली आहे. कालपासून आम्ही या ठिकाणी आलो. काल 2 वाजेपासून आमचे विद्यार्थी या ठिकाणी आले होते. आणि 2 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत विद्यार्थी संपूर्ण बॅरिगेटच्या बाहेर उभे राहिले. आणि या ठिकाणी आमच्याच आदिवासी विकास विभाग आमच्याच आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना जर या गेटच्या बाहेर ठेवत असेल, तर आमच्यासोबत हा कोणता न्याय होत आहे? आमच्यासोबत म्हणजे खूप अन्याय होत आहे. आणि आमच्या विद्यार्थ्यांना जर बघायला गेलं तर यांनी रात्रीला संपूर्ण या ऑफिसला, या कार्यालयाला ताला लावून या संपूर्ण कार्यालयाला बंद केले. आणि आमच्या वॉशरूमची जी व्यवस्था होती ती संपूर्णपणे बंद केली. आमचे विद्यार्थी जाणार तरी कुठे, हा आमच्या समोर, आमच्या विद्यार्थिनींच्या समोर, आमच्या मुलींच्या समोर खूप मोठा प्रश्न पडला होता. आणि ज्या ठिकाणी हे वॉशरूमला जायचे, तर त्या वॉशरूमच्या बाहेर कुठेतरी कॅमेरे लावले होते. आणि कॅमेरे जर लावत असताना जर आमच्या मुलींचा हा कोणता म्हणजे न्याय आम्हाला अजिबात तर मिळतच नाही. आमच्या समोर खूप साऱ्या समस्या आहेत. आणि जर आदिवासी मंत्र्यांनी आमच्या समस्या हल करण्याचा जर कोणताही त्यांचा विचार नसेल, तर आदिवासी मंत्र्यांनी आताच्या काळामध्ये राजीनामा द्यावा, लवकरात लवकर राजीनामा द्यावा, किंवा आमच्या जो जी आर आहे 5 ऑगस्ट 2026चा, तो रद्द करावा आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की जसं आम्ही जेव्हा संघटन करत असतो किंवा आम्ही आंदोलनाला बसत असतो, तर आम्हाला कोणत्याही म्हणजे संवैधानिकरित्या आम्हाला आंदोलन करता येते. पण आम्ही जेव्हा आंदोलन करायला किंवा आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलो, तर आम्हाला रात्रीच्या 12:30 वाजेपर्यंत या गेटच्या बाहेर आम्हाला बॅरिगेडमध्ये अडवण्यात आलं. आणि आणि दुसरी गोष्ट अशी की 12,500 जी पदभरती आहे ती लवकरात लवकर तात्काळ करण्यात यावी, अशी या शासनाला आमची मागणी आहे. 5 ऑगस्ट 2026चा जी आर रद्द होणार नाही आणि आदिवासी मंत्री जोपर्यंत राजीनामा देणार नाही, तोपर्यंत आम्ही ठामपणे याच ठिकाणी बसलेले आहोत. आणि आमचं आंदोलन आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठामपणे बसले राहणार आणि आमचं आंदोलन सुरू राहणार. नहीं सहेंगे नहीं सहेंगे तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी. मी सूरज यात्राम ऑल इंडिया इंडिजिनस स्टुडंट फेडरेशन प्रदेश अध्यक्ष. जवळपास 10 ते 11 दिवसापासून आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये बेमुदत साखळी आंदोलनाला बसलेलो होतो, परंतु कुठेतरी सकारात्मक निर्णय झालेला दिसून या शासन किंवा प्रशासनाकडून मिळालेला नाहीये. यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. बऱ्याचशा मागण्या ह्या आजही प्रलंबित आहेत, जसं की डीबीटी सारखा विषय असो, 12,500ची पदभरती असो, बिंदू नामावलीचा विषय असो, आणि 2 वर्षामध्ये झालेल्या 584 आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यूची विषय असो, यासारख्या असंख्य मागण्यांना घेऊन आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापल्या स्तरावर बसलेलो होतो. परंतु कुठेतरी निराशा हाताला आली असल्या कारणाने विभागीय लेवलवर आम्ही इथं येऊन ठिय्या मांडलेला आहे. जोपर्यंत आम्हाला न्यायिक मागण्यांना न्याय मिळणार नाही आणि आदिवासी विकास मंत्री राजीनामा देणार नाही, तोपर्यंत आम्ही अनिश्चित काळ आंदोलन सुरू ठेवू. सर्वात पहिले माझे नाव आहे नरेश श्री कमलजी नेताम आहे आणि मी आदिवासी विद्यार्थी संघटना जिल्हा भंडारा. आज आम्ही इथं ATC ऑफिसमध्ये जे आमच्या मागण्या आहे त्याच्यासाठी आम्ही इथं एकत्र आलो, वर्धा, भंडारा आणि गोंदिया. जे 5 ऑगस्टला 2026ला एक जी आर आला आमच्या आदिवासी जो वसतिगृहामध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी. त्या जी आरमध्ये वयाच्या अट वगैरे जे घातले होते आणि प्रिफरन्सनुसार म्हणजे सिक्वेन्सनुसार शिक्षण घेणे हे जे होतं, त्याच्या विरोधामध्ये आम्ही 14 तारखेला म्हणजे सगळ्याच ठिकाणी त्या दिवशीपासून आंदोलन चालू होतं. त्याच्यानंतर मग 14 तारखेला अजून सुधारित जी आर आला. या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही इथं जी आर वगैरे रद्द झाला पाहिजे म्हणून आम्ही इथं एकत्र आलेलो आहोत. आमच्या मागण्या आहे की जो जी आर आलाय ते जी आर रद्द झाला पाहिजे, यासाठी आम्ही इथं एकत्र आलो. मी सूरज यात्राम ऑल इंडिया इंडिजिनस स्टुडंट फेडरेशन प्रदेश अध्यक्ष.
जवळपास 10 ते 11 दिवसापासून आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये बेमुदत साखळी आंदोलनाला बसलेलो होतो, परंतु कुठेतरी सकारात्मक निर्णय झालेला दिसून या शासन किंवा प्रशासनाकडून मिळालेला नाहीये. यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. बऱ्याचशा मागण्या ह्या आजही प्रलंबित आहेत, जसं की डीबीटी सारखा विषय असो, 12,500ची पदभरती असो, बिंदू नामावलीचा विषय असो आणि 2 वर्षामध्ये झालेल्या 584 आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यूचे विषय असो, यासारख्या असंख्य मागण्यांना घेऊन आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापल्या स्तरावर बसलेलो होतो, परंतु कुठेतरी निराशा हाताला आली असल्या कारणाने विभागीय लेवलवर आम्ही इथं येऊन ठिय्या मांडलेला आहे. जोपर्यंत आम्हाला न्यायिक मागण्यांना न्याय मिळणार नाही आणि आदिवासी विकास मंत्री राजीनामा देणार नाही, तोपर्यंत आम्ही अनिश्चित काळ आंदोलन सुरू ठेवू. प्रमुख मागण्या आहे की जसं की आपल्याला माहिती आहे गडचिरोलीमध्ये ज्या 3 मुलींना म्हणजे सर्पदंश होऊन काही म्हणजे मृत्यू पडलेला आहे, त्यांना 50 लाख देऊन त्यांची थोडीशी जे म्हणजे सहाय्य देण्यात येईल आणि तशाच प्रकारे आमच्या वसतिगृहातील म्हणजे डीबीटी बंद करून आम्हाला मेस उपलब्ध करून द्यावी ही आमची एक मागणी आहे. आणि जे काही जी-आरमध्ये काही प्रमुख मुद्दे आहेत ते सुद्धा आम्हाला बदलून देण्यात हवे आहे. तर आदिवासी जे मंत्री आहेत, तुमचं नाव काय आहे? त्यांचा मुद्दा इस्तीफा पाहिजे, तर त्या मागण्या सुद्धा आहेत का तुमच्या आता? हो सर, त्या मागण्या सुद्धा आहे. कारण ते आमच्या हिताचं काहीच करत नाही आहे. पण 2-3 वेळा त्यांनी बोलावलं, इथलं प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटायला गेलं. सर इथे आले ते, पण आमच्या वर्धेला एकही वेळा त्यांनी व्हिजिट दिलेली नाही आहे. वर्धेला नाही आले तुम्हाला? नाही. कोऑर्डिनेशन नव्हतं तुमचं? नाही सर, काहीच नव्हतं. आम्ही 10 दिवस झाले सर तिथे बसलेले होतो. म्हणजे मॅडम तिथे वर्ध्याला आंदोलन सुरू होतं. हां, तिथे बसलो होतो. आदिवासी मंत्री तिथं आले नाही. नाही. म्हणून तुम्हाला त्यांच्या राजीनामा पाहिजे. नाही सर, पण त्यांनी आमच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही, जे की ते आमच्याच म्हणजे समाजाचे असूनही सुद्धा. हां, तेच विकास मंत्री आहे आमचे. सर त्यांना आधीच समजायला पाहिजे की 10 दिवसापासून आमचे म्हणजे स्टुडंटचे नुकसान होत आहे सर. जर हा माणूस आमच्या हिताचा विचार नाही करत आहे, तर तो आमच्या कामाचा असणार का सर? तुम्हीच सांगा. हा माझा प्रश्न आहे की 10 म्हणजे आमच्या स्टुडंटला सगळ्यांना माहिती आहे एक दिवस किती कठीण जातो सर. इथे आम्ही पाणी पावसाचं म्हणजे घरापासून दूर राहत आहे सर. आमचे हाल आम्हाला माहिती आहे कसं होत आहे म्हणून. आणि आम्ही शिक्षणापासून आधीच वंचित असलेला आमचा समाज जेव्हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येत आहे तेव्हाच नेमकं आमचं कसं का बरं घडत आहे? हा पण प्रश्न आहे सर. तब्येत सुद्धा खराब झाली. कशी आहे आता त्यांची तब्येत वगैरे? सर बऱ्याचपैकी मुलींची पुन्हा प्रकृती बिघडत आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्या जात आहे. तरी देखील म्हणजे रात्रीचं तर तुम्ही आंदोलन सोडून का नाही जात? तुमची तब्येत इथे खराब होणार आहे. सर हा आमच्या भविष्याचा प्रश्न आहे सर. जर आज आम्ही बोलणार नाही तर आमचं भविष्य कसं होणार सर? समोरच्या पिढीसाठी आम्ही विचार करत आहोत सर. जय आदिवासी. मी ममता शोभिलाल नाईक, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक 2 गोंद्यांची विद्यार्थिनी आहे. आम्ही गेल्या 1 दिवसापासून म्हणजे आमचा आजचा हा दुसरा दिवस आहे ATC ऑफिसमध्ये. आम्ही आमच्या मागण्यानिमित्त इथे बसलेले आहोत. मागण्याची गोष्ट केलं तर शासनाने 5 ऑगस्ट 2026ला व त्यानंतर सुधारित जी-आर म्हणून 14 ऑगस्ट 2026ला एक नवीन जी-आर काढला. तो जी-आर असा आहे जो आम्हाला मान्य नाही आहे. तर गव्हर्नमेंटला माझी अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी विद्यार्थ्यांचा हित साधेल असं नियमावली तयार करावी व आम्हा विद्यार्थ्यांना ती सुविधा प्रोव्हाइड करावी. नुकसान आहे म्हणजे वयाच्या अटी जर राहिली तर काय नुकसान आहे? सर वयाच्या अटीची गोष्ट केलं तर आज आपल्या समाजामध्ये कित्येक नेते म्हणा, मंत्री म्हणा, संत्री म्हणा, जे पण असतील ते नाही म्हणला तरी का वयाच्या 30व्या वर्षीच काय मंत्री वगैरे होतात, त्यांना डॉक्टरेट पदवी काय वयाच्या 30व्याच वर्षी मिळते काय? नाही मिळत ना. जर विद्यार्थ्याला शिकायचे आहे तर अट कशाला? हे आमचं मेन पॉइंट आहे सर इथं. तुमचे जे वसतिगृह वगैरे आहे त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम? हां. सर आमच्या वसतिगृहाची प्रॉब्लेम म्हणला तर आम्ही गोंद्या वसतिगृहाचे आहोत. गोंद्या वसतिगृहामध्ये 4 हॉस्टेल आहेत. बॉईजचे 2 आणि गर्ल्सचे 2. पण आम्हाला आजपर्यंत शासकीय इमारत मिळालेली नाही. आम्ही सर्व भाड्याच्या इमारतीत राहतो. आणि तिथली जी वसतिगृह क्रमांक 1ची अवस्था आहे सर, तिथं सीपेजचं प्रॉब्लेम भरपूर होतंय. आणि ते रूम आहेत ना ते खूप गळतात. खूप पाणी गळती होते. मुलींना राहण्यासाठी खूप अडचण होत आहे. याच्या अगोदर काही तर आम्ही दिलं होतं. आमचं आंदोलन झालं होतं 26 डिसेंबर 2025ला. पण म्हणजे PO ऑफिसला आम्ही निवेदन केलं होतं. पण अजूनही त्यावर काही तोडगा निघालेला नाही. ते विभाग आदिवासी विभाग असल्या जात आहे, तरीही विद्यार्थ्यांना ते 4 ते संध्याकाळचे 12 वाजेपर्यंत बाहेर होते. त्यांचे म्हणजे ते कंटिन्यू 5-6 घंटे उभे राहिले होते. तरीही म्हणजे एकही सर लोकांनी त्यांना आतमध्ये घेतलेले नाही होत्या. आणि
हो सर, पाऊस सुरू होता सर. खूप चिखल पण होते तिथं. आम्ही पाऊस सुरू असताना इथेच बसलेलो होतो. आणि एवढंच नाही सर, आता काय परिस्थिती आहे म्हणजे आता तुम्हाला काय म्हणजे सुविधा पाहिजे इथे? सुविधा सर वॉशरूमची, कारण काल लेडीज मॅमनी पण वॉशरूमला लॉक लावलेलं होतं 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत, कारण मुलींचा काही पर्सनल इश्यू असते तर त्यांना पण समजायला पाहिजे होतं. आणि त्यांनी 1 वाजता वॉशरूमचं लॉक खुललेलं होतं रात्रीला ते पण. 4 ते 5 कोणी म्हणजे ऑफिस बंद झाल्यानंतर कोणालाही म्हणजे हे गेट जे आहे ना लॉक लावून ठेवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की परमिशन आहे बा वरून की आम्ही लॉक नाही खोलू शकत. आता तुम्ही सांगा मुलीनं वॉशरूम जाण्यासाठी म्हणजे मुली का खालीच राहणार आहे का? ठीक आहे, मुलं कुठे बाहेर जाऊन येईल, आम्हाला एक तर गेटच्या बाहेर पण नव्हते जाऊ देत. मग काय करायचं आम्ही? आणि जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो ते सांगत नाही.